काही नाही 2020 मधले कोरोनाचे पासिंग नाही म्हणते ना, कोरोनाचे बर्थ झालेली. हे बघ दादू कस खेळतो गेम, तर दात काढतच राहतो 24 तास. याचे सॉफ्ट टॉयज आहे, हे खाली पडलं भाई, तुला असं उलट टांगलं. तर गाईज आज 14 ऑक्टोबर आहे, म्हणजे तारीख काही स्पेशल नाही, म्हणजे असं काही ऑकेजन नाही आहे, तर फेस्टिवल नाही, पण सांगतो एक ब्लॉग आहे आपला, शॉर्ट ब्लॉग बनवतोय. लय दिवसातून ब्लॉग नाही बनवला. तर कार्तिक कृतिकाकडे आलेलो होतो. का बरं, त्यांची मम्मी पप्पा सामान आणायला गेले, तर यांची बेबी सिटिंग म्हणते तशी. तर ब्लॉगमध्ये मेन गोष्ट काय, मेन गोष्ट म्हणजे हा आपला लॅपटॉप आहे. तर लॅपटॉप आणला तर कोडिंग करण्यासाठी होता इथं, पण हे जे परेशान करते त्यांच्यामुळं मग त्यांना पण आता गेम लावायचा होता, तर बारी खेळतोय. तर हा हिल क्लाइंब रेसिंगचा गेम आहे. तर गाईज माझी बारी आहे आणि कृतिकाला फोन धरायला दिलाय मी. तर ही गाडी घेतो, म्हणजे खेळ दादू, खेळ. थांब ना बाई, 1 मिनिट थांब. दादू खेळ. हे बघ दादू कस खेळतो गेम, 32 दाखवून खेळतो, नुसता दात काढतच राहतो 24 तास. इतके कॉईन झाले याच्याकडं, दीदीला खेळायची अपेक्षा आहे. अय दीदी, अय आउट कधी होईल तो? आत्ता. गाईज दादू फायनली आउट झालेला आहे. आता दीदी गेम खेळते गाईज. खाली कीबोर्ड मध्ये बघत होते, स्क्रीन टच आहे बाई. काय टिपरे? अरे भाई दीदी गेम खेळ लागली तर काय, दीदी गेम खेळ लागली, आउट झाली आउट. गाईज काही नाही 2020 मधले कोरोनाचे पासिंग नाही म्हणते ना, कोरोनाचे बर्थ झालेली. यांची आत्ता 5 वर्षाची होती ना डिसेंबरमध्ये. एवढे छोटे काही कळत नाही, म्हणजे लहान पोरांना जसे लई अडवाणी करते गाईज. ते बघा ती तर वरती चढली, ते बघा ती, हे काय करू राहिलं काय माहित, त्याच्यात दुनियात राहते. पाया पड राहिल तर बघा बघा हे बघा 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 काय काय. बघा बघा कोल्हापूरची देवी, तुळजापूरची देवी, बघा देवी बसली बर का. दादू किचन मध्ये गेलाय गाईस, काय करतोय बघू, काय करतोय, काही कुठाने करतो गाईस. तर तिकडे गेल्यावर गॅस चालू करीन, काय करीन. हा काय केलं, येडा माणूस राहतो. हेल्मेट पाडलं माझं त्याने. याचे सॉफ्ट टॉयज आहे, आता इथं ठेवलेले होते आणि याने ओढलं तर धपकनी खाली पडलं भाई. हेल्मेट तुटलं असतं ना भाई, उलट टांगलं असते बाय, तुला असं उलट टांगलं असतं याला फॅनला. काय केलं असतं? हा तू हात धुई. गाईज आता यांना खिचडी खायची, भूक लागली म्हणते, तर 1 मिनिट लाईट लावतो मी. पाहिजे असं सांग, तुला पण सांग, अजून पाहिजे सांग, खाऊन घे नीट काय, पडून सांडून नाही देस खाली. काय बडबड नको करू खातानी. मंडळी जसं तुम्ही बघितलं, आत्ता मी कार्तिक कृतिकाकडे होतो आणि आता धुळे सोलापूर हायवेवर आहे. आता चाललोय मी कॉलेजला, काही काम आहे माझं, तर त्यासाठी म्हणजे ऑलमोस्ट माझी डिग्री कम्प्लीटच झाली, तर TC घ्यायला चाललोय मी. बट गाईज तुम्हाला माहिती आहे कॉलेजचे कामं कसे राहते. त्याला 2-3 आठवडे झाले असेल तेव्हा ॲप्लिकेशन दिलं, नोटीस फॉर्म दिला आहे. आणि सर म्हणले की, आणि मार्कशीट पण दिली 8वे सेमिस्टर, सर म्हणे भेटलीच नाही, मग डबल झेरॉक्स द्यावं लागली. बाय द वे हे आपलं कॉलेज, हे असं काही कॉलेज होतं. तुम्हाला म्हणजे 1000 वेळेस तर दाखवलं असेल, पण तरी पण मला दाखव वाटतं. आता काय TC घ्यायला आलो आहे. मागं तुम्हाला दिसत असेल कॉलेजची बिल्डिंग,
आणि मला तर वाटतं भाई ते सर माझे ते झेरॉक्सचे पेपर आहे मार्कशीट जी देतोय ती का रद्दीमध्ये किंवा ब्लॅकमध्ये विकते काय माहिती, कारण त्यांना ध्यानातच राहत नाही. मी दिली आणि डबल आता झेरॉक्स घेतली एक. बघू आता कधी देता आता.